राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जातो आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की हे जे मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि त्याच्या बाजूलाच कशा पद्धतीने हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जातो तो आपण पाहत आहे। जर बघितलं तर हा जो पुतळा आहे तो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात जी तलवार दिलेली आहे ती तलवारसुद्धा बसवून झालेली आहे। एकूणच जर बघितलं तर गेले काही दिवस या पुतळ्याचं काम चालू होतं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे होतं ते ही तलवारधारी हा पुतळा आहे। जर बघितलं तर हा पुतळ्यामध्ये च्या हातामध्ये कशा पद्धतीने तलवार दिलेली आहे ती आपण पाहतोय। त्यामुळे हा अगदी गगनभेदी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो आता जवळजवळ पूर्ण व्हायला आलेला आहे। गेले कित्येक दिवस या पुतळ्याचं काम सुरू होतं। जर बघितलं तर शिल्पकार प्रसिद्ध शिल्पकार आहेत राम सुतार यांच्या संकल्पनेतून हा पुतळा साकारला जातो आहे आणि जवळजवळ या पुतळ्याचं आता काम पूर्ण होत आलं आहे। जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं या पुतळ्याचं जे काम होतं त्या पुतळ्याच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांची जी तलवार आहे ती बसवण्याचं काम होतं आणि जर बघितलं तर आजच हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात तलवार देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर बघितलं तर बऱ्यापैकी काम पूर्ण झालं आहे आणि 1 मेला या पुतळ्याचं काम पूर्ण झाल्यानंतर हा पुतळा लोकार्पण केला जाणार आहे। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण।